प्रश्न पहिला, द कॅशियर वॉन्टेड टू नो हू हॅड अराइव्ड अर्ली दॅट डे, द कॅशियर ऑर द अकाउंटंट. आता या प्रश्नामध्ये द कॅशियर एक सब्जेक्ट आहे आणि द अकाउंटंट एक दुसरा सब्जेक्ट आहे आणि इंग्रजीमध्ये एकूण तुलनेचे 3 प्रकार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरं आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरं आहे सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण आपल्या मूळ स्वरूपात येत असतो, तसं या ठिकाणी इथे विशेषण आला आहे अर्ली आणि ह्या विशेषणाचा मूळ रूप आहे. म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण आपल्या मूळ स्वरूपात येत असल्यामुळे इथे आपण अर्ली लिहू आणि याचा अर्थ होतो लवकर. आणि त्याचप्रमाणे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये अर्लीचं रूपांतर अर्लियरमध्ये होईल आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अर्लीचं रूपांतर अर्लिएस्टमध्ये होईल. आता या प्रश्नामध्ये इथे कॅशियर आणि अकाउंटंट 2 व्यक्ती आहेत आणि 2 व्यक्ती किंवा वस्तूमध्ये तुलना करण्याकरिता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपण उपयोग करतो. म्हणून या ठिकाणी अर्ली या ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी अर्लियर ॲडजेक्टिव्ह येईल आणि वाक्यरचना अशी असेल, द मॅनेजर वॉन्टेड टू नो हू हॅड अराइव्ड अर्लियर दॅट डे, द कॅशियर ऑर द अकाउंटंट. लक्षात ठेवा, 2 व्यक्तीमध्ये किंवा वस्तूंमध्ये कंपॅरिझन करण्याकरिता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा उपयोग करतो आणि त्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचा उपयोग केला जाईल. त्यानंतर शब्दार्थ बघू. वॉन्ट एक वर्ब आहे, याचा अर्थ होतो इच्छा करणे किंवा गरज असणे. दुसरा, मॅनेजर एक नाउन आहे, याचा अर्थ प्रबंधक किंवा संचालक असा होतो. तिसरा, कॅशियर एक नाउन आहे, याचा अर्थ रोखपाल किंवा खजिनदार असा होतो. आणि शेवटचा, अकाउंटंट एक वर्ब आहे, अकाउंटंटसुद्धा एक नाउन आहे, इथं चुकला आहे, अकाउंटंट एक नाउन आहे, याचा अर्थसुद्धा लेखापाल किंवा हिशेबनीस असा होतो. सेकंड क्वेश्चन, ऑफ द बिलियन्स ऑफ स्टार्स इन द गॅलेक्सी हाऊ मच आर सुटेबल फॉर लाईफ. आता या प्रश्नामध्ये अगोदर आपण डिफरन्स समजून घेऊ. मेनी एक ॲडजेक्टिव्ह आहे, ज्याचा वापर काउंटेबल नामासोबत होतो आणि मराठीमध्ये याचा अर्थ होतो अनेक, पुष्कळ किंवा कित्येक. त्याचप्रमाणे मच एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ अनकाउंटेबल नामासोबत होतो आणि याचा अर्थ होतो मुबलक, पुष्कळ किंवा खूप. आता दिलेल्या प्रश्नामध्ये स्टार्स काउंटेबल नाउन आहे, म्हणून या मच या ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी मेनी ॲडजेक्टिव्ह येईल, मेनी. म्हणून दिलेल्या प्रश्नाची वाक्यरचना अशी असेल, ऑफ द बिलियन्स ऑफ स्टार्स इन द गॅलेक्सी हाऊ मेनी आर सुटेबल फॉर लाईफ. कारण स्टार्स काउंटेबल नाउन आहे आणि काउंटेबल नावासोबत आपण मेनी ॲडजेक्टिव्हचा वापर करतो, म्हणून इथे मचच्या ऐवजी मेनीचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल. त्यानंतर शब्दार्थ बघू. गॅलेक्सिक नाउन आहे, याचा अर्थ आकाशगंगा किंवा तारकामंडळ होतो. त्यानंतर हाऊ एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ कसे किंवा कोणत्या प्रकारे किंवा किती या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि सुटेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ उपयुक्त, सोयीस्कर किंवा अनुरूप या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि शेवटचा फॉर एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ च्यासाठी किंवा च्या जागी या अर्थी आपण याला वापरतो. तिसरा प्रश्न, आय मींट नथिंग लेस दॅन टू कंपेल यू टू कम. आता इथे दॅन एक कंजक्शन आहे आणि दॅन या कंजक्शन पुढे इन्फिनिटी येत नाही, तर क्रियावाचक नाम जिरंड येतो. जिरंड का असते? जेव्हा केव्हा आपण क्रियापदाच्या मूळ रूपाला ING प्रत्यय लावू तर तयार होणाऱ्या शब्दाच्या रूपाला आपण क्रियावाचक नाम म्हणजे जिरंड म्हणू. क्रियावाचक नाम का बरं? कारण तो शब्द वाक्यामध्ये क्रियापद आणि नाम या दोन्हीचे कार्य करतो, म्हणून आपण त्याला क्रियावाचक नाम म्हणतो. म्हणून इथे दॅन एक कंजक्शन आलेला आहे, म्हणून टू कंपेल या इन्फिनिटीच्या ऐवजी कंपेलिंग क्रियावाचक नाम येईल आणि वाक्यरचना अशी बदलेल, आय मींट नथिंग लेस दॅन कंपेलिंग यू टू कम. इथे टू कंपेल इन्फिनिटीला आपण कंपेलिंग या क्रियावाचक नामाने रिप्लेस केलो, कारण इथे याच्या अगोदर ध्यान आलेला आहे. शब्दार्थ बघू. मीन एक वर्ब आहे, याचा अर्थ असणे किंवा अभिप्राय या अर्थी आपण याला वापरतो. त्यानंतर नथिंग एक नाउन आहे, ज्याचा अर्थ काही नाही किंवा शून्य संख्या या अर्थी आपण याला वापरतो. आणि लेस एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ कमी प्रमाणात किंवा फारसे नाही या अर्थी आपण याला वापरतो. आणि शेवटचा कंपेल एक वर्ब आहे, याचा अर्थ सक्ती करणे किंवा बाध्य करणे किंवा कोणत्या मनुष्यास किंवा व्यक्तीस कोणताही काम करण्यासाठी जबरदस्ती करणे या अर्थी आपण याला वापरतो. चौथा प्रश्न, इन दॅट होलसेल शॉप दे डू नॉट सेल फ्युअर दॅन 10 bags ऑफ राईस. आता लेस एक डिटर्मिनंट आहे, याचा अर्थ होतो स्मॉलर अमाऊंट आणि याचा वापर अनकाउंटेबल नामासोबत होतो, म्हणजे अगणनीय नामांसोबत होतो. त्याचप्रमाणे फ्युअर एक डिटर्मिनंट आहे, याचा अर्थ होतो नॉट मेनी ॲज आणि याचा वापर अनेकवचनी नाम आणि अनेकवचनी क्रियापदासोबत होतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे राईस एक अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणून या ठिकाणी फ्युअर या ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी किंवा डिटर्मिनंटच्या ऐवजी लेस या डिटर्मिनंटचा वापर होईल. म्हणून वाक्यरचना अशी असेल, इन दॅट होलसेल शॉप दे डू नॉट सेल लेस दॅन 10 bags ऑफ राईस. कारण राईस अनकाउंटेबल नाउन आहे, म्हणून या ठिकाणी फ्युअर या डिटर्मिनंटच्या ऐवजी आपण लेस या डिटर्मिनंटचा वापर केला आहे.
शब्दार्थ बघू. होलसेल एक नाऊन आहे, याचा अर्थ ठोक विक्री किंवा घाऊक विक्रेता असा होतो. त्याचप्रमाणे सेकंड, शॉप एक नाऊन आहे, याचा अर्थ दुकान होतो. तिसरा, सेल एक वर्ब आहे, याचा अर्थ विकणे किंवा विक्री होणे या अर्थी आपण याला वापरतो. आणि चौथा, बॅग एक नाऊन आहे, याचा अर्थ थैली किंवा झोळी या अर्थी आपण याला वापरू शकतो. पाचवा प्रश्न, शी इज कॉन्फिडंट टू विन द गोल्ड मेडल दिस टाईम. आता या प्रश्नामध्ये इथे कॉन्फिडंट एक ॲडजेक्टिव्ह आला आहे आणि कॉन्फिडंट ॲडजेक्टिव्हच्या नंतर प्रेपोजिशन ऑफ येतो आणि त्यानंतर जेरंड म्हणजे क्रियावाचक नाम येतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे कॉन्फिडंट एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्या पुढे इन्फिनिटिव्ह आलेला आहे, म्हणून ज्या ठिकाणी टू विन या इन्फिनिटिव्हच्या ऐवजी विनिंग एक क्रियावाचक नाम येईल आणि वाक्यरचना अशी असेल, शी इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द गोल्ड मेडल दिस टाईम. शब्दार्थ बघू. कॉन्फिडंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ होतो आत्मविश्वासपूर्ण. त्यानंतर विन एक वर्ब आहे, ज्याचा अर्थ जिंकणे, मिळवणे किंवा संपादन करणे असा होतो. त्याचप्रमाणे मेडल एक नाऊन आहे, याचा अर्थ पदक किंवा बिल्ला असा होतो. आणि शेवटचा शी एक प्रोनाऊन आहे, त्याचा अर्थ ती असा होतो.